अ, नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर आपल्या सगळ्यांच्याच रोजच्या जगण्याचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे वाईट सवयी कशा मोडायच्या यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हो आणि हा विषय इतका महत्वाचा आहे कारण कसं आहे आपल्या दिवसाचा अर्ध्याहून अधिक भाग हा आपण जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयांमधून चालतच नाही तर तो या स्वयंचलित सवयींमधून चालतो. अगदी बरोबर. आणि आजचा आपला मुख्य उद्देश हाच आहे की उपलब्ध माहिती आणि मानवी वर्तणुकीच्या अभ्यासावरून हे समजून घेणं की छोट्या कृती आपलं भविष्य कसं घडवतात आणि शिस्त वापरून या नको असलेल्या सवयींमधून कायमचा बाहेर कसं पडता येईल. नक्कीच. म्हणजे हे समजून घेणं गरजेचं आहे की या सवयी काम कशा करतात. हां. आणि हे समजण्यासाठी ना आपण एक साधं पण खूप रंजक उदाहरण घेऊया, म्हणजे वैद्यकीय क्षेत्राचं उदाहरण. अच्छा. वैद्यकीय क्षेत्र म्हणजे कसं. बघा, समजा एखाद्याचा हात मोडला तर एक्स-रे काढल्यावर तिथे एक स्पष्ट पांढरी रेष दिसते, होय ना? डॉक्टर थेट त्याकडे बोट दाखवतात आणि म्हणतात, हे बघा, इथे हाड मोडलंय. सगळं कसं अगदी स्पष्ट असतं. खरंय. कारण वैद्यकीय शास्त्रात गोष्टी बऱ्याच अंशी बायनरी स्वरूपाच्या असतात. एकतर हाड मोडलेलं असतं किंवा नसतं. तिथे संभ्रमाला काही फारशी जागा नसते. बरोबर. पण जेव्हा आपण मानवी वर्तन किंवा आपल्या मेंदूची जडणघडण आणि सवयींच्या जगात पाऊल ठेवतो, तेव्हा तो एक्स-रे मशीन अचानक काम करणंच बंद करतो. अगदी बरोबर बोललात. कारण हे जग अत्यंत धूसर आणि गुंतागुंतीचं आहे. सवय नेमकी कुठे बिघडली किंवा नियंत्रणाबाहेर गेली हे दाखवणारी कोणतीही स्पष्ट रेष तिथे नसते. आणि म्हणूनच आपण अनेकदा पाहतो की एखादी गोष्ट सोडायची आहे हे पक्क माहिती आहे, तरीही ती पुन्हा पुन्हा घडते. म्हणजे एखादं महत्वाचं काम करताना अचानक लक्ष विचलित होणं आणि आपण नकळत फोन हातात घेतो. हो, किंवा रात्री उशिरापर्यंत वेब सिरीज पाहत ढालत राहणं. पुढची सकाळ खराब होणार आहे, दिवसभर थकवा जाणवणार आहे, हे पूर्णपणे माहीत असतं आपल्याला, तरीही तीच कृती वारंवार घडते. खरंय. मग यामागचं विज्ञान काय आहे? म्हणजे वाईट सवयी काही अचानक एका रात्रीत तर तयार होत नाहीत, मग ते इतक्या घट्ट कशा रुजतात? याचं मुख्य कारण म्हणजे सवयी या हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने मेंदूमध्ये स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक बनतात. जर आपण मेंदूतल्या न्यूरल पाथवेजचा म्हणजे ज्या मज्जातंतूंचा वाटा असतात त्यांचा विचार केला तर ते जंगलातल्या एखाद्या पायवाटेसारखे असतात. अच्छा, जंगलातली पायवाट. हो, म्हणजे बघा जितक्या वेळा आपण एकाच मार्गावरून चालतो तितकी ती पायवाट अधिक स्पष्ट, रुंद आणि गुळगुळीत होत जाते. मेंदूमध्येही असंच होतं. कृती जितकी जास्त वेळा होते तितका तो न्यूरल मार्ग पक्का होतो. अरे वा. आणि मग गोष्टी इतक्या नकळत घडू लागतात की त्यासाठी जाणीवपूर्वक विचार करण्याची गरजच उरत नाही. पण यातली सर्वात चांगली आणि आशादायी गोष्ट म्हणजे ज्या प्रक्रियेने मार्ग तयार होतात त्याच प्रक्रियेने ते पुसून नवीन मार्गही तयार करता येतात. म्हणजे आपण ती प्रक्रिया अगदी उलट्या दिशेने फिरवू शकतो. अगदी तसंच. पण मग कोणतीही गोष्ट बदलायची असेल तर पहिली पायरी म्हणजे त्याची जाणीव असणं. कारण अनेकदा या सवयी इतक्या नकळतपणे घडत असतात की आपल्याला त्याचं भानही नसतं. खरं तर म्हणूनच बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला ट्रिगर्सची भूमिका समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक वाईट सवयीच्या मागे एक ट्रिगर लपलेला असतो. ट्रिगर म्हणजे नक्की काय? ट्रिगर म्हणजे अशी एखादी घटना, वेळ, ठिकाण किंवा एखादी भावना जी त्या सवयीला सुरुवात करण्यासाठी मेंदूला पहिला इशारा देते. तो एक प्रकारचा सांगावा असतो की आता ती विशिष्ट कृती करण्याची वेळ आलीये. म्हणजे जेव्हा ताण येतो तेव्हा अनावश्यक इंटरनेट ब्राउझिंग सुरू करणं, हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. कामाचा ताण आला की बोटं आपोआप फोनच्या स्क्रीनवर फिरायला लागतात. अगदी बरोबर. किंवा दुसरं उदाहरण म्हणजे कंटाळा. काही काम नसताना उगाचच वारंवार फ्रिज उघडून पाहण्याची कृती आपण करतो. हो, हे तर खूप जण करतात. आत काय नवीन खायला आलंय का हे बघायला नाही, तर तो निव्वळ कंटाळा असतो. होय ना. आणि या उदाहरणांवरून एक अतिशय महत्वाचा प्रश्न उभा राहतो जो विचारणं गरजेचं आहे. तो म्हणजे सवय सुरू होण्याआधी अगदी काही सेकंदाआधी नेमकं काय घडतं. हा प्रश्न खूप ताकदवान आहे. हो, कारण जेव्हा ताण येतो तेव्हा मेंदूला आरामाची आणि डोपामाइनची गरज असते. ब्राउझिंग करणं हा मेंदूसाठी तो आराम मिळवण्याचा एक अत्यंत सोपा आणि जलद मार्ग बनतो. कंटाळा आल्यावर फ्रिज उघडणं हे मेंदूला काहीतरी कृती देऊन गुंतवून ठेवण्याचं साधन बनतं. मला तर हा जो ट्रिगर आहे ना, तो एका अंधाऱ्या खोलीत लपलेल्या लाईटच्या स्विच सारखा वाटतो. अच्छा, ते कसं काय? म्हणजे बघा,
जोपर्यंत तो स्विच नेमका कुठे आहे हे शोधलं जात नाही, तोपर्यंत अंधारात चाचपडण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. पण एकदा का तो स्विच सापडला, की मग तो चालू ठेवायचा की बंद याचं नियंत्रण पूर्णपणे आपल्या हातात येतं. खूपच छान तुलना केली ती. आणि हे खरं आहे, कारण मानवी मेंदू हा मुळातच ऊर्जेची बचत करण्यासाठी डिझाईन केलेला असतो. प्रत्येक लहान-सहान गोष्टीसाठी विचार करून निर्णय घेणं हे मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्ससाठी खूप थकवणारं असतं. हां, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे मेंदूचा तो भाग जो तार्किक विचार करतो. अगदी बरोबर. त्यामुळे तो जास्तीत जास्त गोष्टी बेसल गँग्लिया नावाच्या भागाकडे सोपवतो, जो सवयींचे आणि ऑटोपायलट यंत्रणेचे नियंत्रण करतो. अच्छा, म्हणजे बेसल गँग्लिया हा आपला ऑटोपायलट आहे तर? हो, आणि जेव्हा आपण सुरुवातीला नेमकं काय घडतंय या प्रश्नाचं उत्तर शोधतो, तेव्हा त्या ऑटोपायलट यंत्रणेमध्ये एक जाणीवपूर्वक अडथळा निर्माण होतो. तो स्विच शोधणे हीच या स्वयंचलित प्रक्रियेला थांबवण्याची सर्वात प्रभावी पहिली पायरी आहे. पण समजा तो स्विच आपण शोधला, ट्रिगर काय आहे हे समजलं. पण इथे एक मोठा प्रश्न असा पडतो, की हा ट्रिगर दाबला जाणं इतकं सोपं का असतं? म्हणजे ताण आलाय आणि फोन उचलायचा नाहीये हे माहीत असूनही तो का उचला जातो? खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण एकदा का ट्रिगर ओळखला, की वातावरणाची भूमिका खूप मोठी होते. वाईट सवयी पाळायला खूप सोप्या असतात. याचं मुख्य कारण म्हणजे त्या आजूबाजूला अगदी सहज उपलब्ध असतात. सहज उपलब्ध असतात. हो, म्हणजे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कोणतीही दरी किंवा अडथळा नसतो. पण आपण नेहमी या सगळ्यासाठी स्वतःच्या इच्छाशक्तीला किंवा विलपॉवरला दोष देतो. म्हणजे संयमच नाहीये असं मानण्याची आपली प्रवृत्ती असते. पण समस्या आपल्या इच्छेची किंवा कमकुवतपणाची नसून आपल्या सभोवतालच्या वातावरणाच्या रचनेची असू शकते का? अगदी 100%. आपण वातावरणच असं डिझाईन करून ठेवतो, जिथे वाईट सवय करणं सर्वात सोपं काम असतं. मानसशास्त्रातील अनेक प्रयोगांमध्ये हे सिद्ध झालंय, की इच्छाशक्ती ही अमर्याद नसते. म्हणजे ती संपू शकते. हो, ती मोबाईलच्या बॅटरीसारखी असते. याला विज्ञानात इगो डिप्लिशन म्हणतात. दिवसाच्या सुरुवातीला जेव्हा आपण ताजेतवाने असतो, तेव्हा ही बॅटरी पूर्ण चार्ज असते. पण जसजसे आपण निर्णय घेतो तसतशी ती कमी होत जाते. म्हणजे जर दिवसभर स्वतःशीच संघर्ष चालू राहिला, की मला फोन बघायचा नाहीये, लक्ष विचलित होऊ द्यायचं नाहीये, तर प्रचंड मानसिक ऊर्जा खर्च होते. बरोबर. आणि अखेर संध्याकाळी थकल्यावर मेंदू हार मानतो आणि ती सवय उफाळून वर येते. म्हणजे आपण स्वतःच्याच विरोधात लढत असतो. जर कामाचं टेबल अस्ताव्यस्त असेल तर लक्ष केंद्रित करणं कठीण जाणारच. फोनवर सतत नोटिफिकेशन्स चालू असतील तर एकाग्रता वारंवार तुटणारच. म्हणूनच सतत संघर्षात ऊर्जा घालवण्यापेक्षा वातावरणात असे बदल करणे जास्त फायदेशीर ठरते, ज्यामुळे ती वाईट सवय करणे अवघड होईल. आपल्याला जाणीवपूर्वक मार्गात अडथळे किंवा फ्रिक्शन निर्माण करावे लागतात. फ्रिक्शन म्हणजे अडथळा. म्हणजे लक्ष विचलित करणाऱ्या ॲप्समधून दरवेळी लॉग आउट करून ठेवणं हा यातलाच एक भाग आहे, होय ना? जेव्हा ॲप पुन्हा उघडायचं असतं तेव्हा पासवर्ड टाकावा लागतो. हे जे 2-5 सेकंदांचं काम आहे, तो एक फ्रिक्शन आहे. आणि हे 2-5 सेकंद खूप महत्वाचे असतात, कारण हा अडथळा मेंदूला त्या ऑटो पायलट मोडमधनं बाहेर काढतो आणि विचार करायला भाग पाडतो, की खरंच मला आता हे ॲप उघडायचं आहे का? अरे वा! म्हणजे सोप्या वाटणाऱ्या या कृतीमुळे वाईट सवयीकडे जाणारा रस्ता खडतर बनतो आणि आपल्याला जाणीवपूर्वक निर्णय घेण्याची संधी मिळते. अगदी तसंच. पण समजा वातावरण बदललं आणि फोन दूर ठेवला, तरीही जुन्या सवयींची ती जी तीव्र इच्छा असते, आतून येणारी जी एक अर्ज असते, ती अचानक नष्ट होत नाही. कारण मेंदूला तर त्या डोपामाइनची सवय झालेली असते ना. हो, सवय झालेली असते. मग त्या अस्वस्थ क्षणी नक्की काय करावं? कारण मेंदूला तर काहीतरी हवंच असतं. खूप छान प्रश्न आहे. जेव्हा एखादी वाईट सवय थांबवली जाते, तेव्हा तिथे एक पोकळी निर्माण होते आणि निसर्गात कोणतीही रिकामी जागा तशीच राहत नाही. जुनी सवय थांबवून तिथेच न थांबता ती जागा दुसऱ्या चांगल्या गोष्टीने भरणे अत्यंत आवश्यक असते. याला पर्यायी सवय किंवा रिप्लेसमेंट हॅबिट म्हणतात. म्हणजे वाईट सवय फक्त थांबू नये, तर तिच्या जागी दुसरी सवय आणावी. हो, जसं आपण मगाशी म्हटलं, की ताण आल्यावर इंटरनेटवर रॅन्डम स्क्रोलिंग होतं, तर त्याऐवजी जेव्हा ताण जाणवेल तेव्हा जाणीवपूर्वक 5 दीर्घ श्वास घेणे. अच्छा. किंवा कंटाळा आल्यावर टाइमपास करण्याऐवजी थोडंसं चालून येणे. बरोबर. आणि ही उदाहरणे मेंदूच्या रचनेनुसार अगदी अचूक काम करतात. ताण येतो तेव्हा मेंदूला वाटतं की त्याला स्क्रोलिंगची गरज आहे, पण प्रत्यक्षात शरीराला ऑक्सिजनची आणि शांततेची गरज असते. खरंय.
दीर्घ श्वास घेतल्याने शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते आणि कॉर्टिसोल नावाच्या स्ट्रेस संप्रेरकाची पातळी कमी होते. यामुळे मेंदूला तो आवश्यक असलेला आराम नैसर्गिकरित्या मिळतो. सवयीचं मूळ कारण न बदलता फक्त त्याची कृती बदलून आपण मेंदूला शांत करतो. आणि इथेच मला वाटतं एक दुसरं तंत्र येतं, विलंब तंत्र किंवा डिले टेक्निक. बरोबर. म्हणजे सवय लगेच पूर्ण न करता स्वतःला सांगणे की हे काम मी 10 मिनिटांनी करेन. बऱ्याचदा या 10 मिनिटात ती तीव्र इच्छा आपोआप कमी होते. हे तंत्र एका अलार्मच्या स्नूज बटनसारखं वाटतं मला. स्नूज बटन? हो ना. आपण जेव्हा सकाळी अलार्म वाजतो तेव्हा तो पूर्णपणे बंद करत नाही, आपण फक्त स्नूज करतो. म्हणजे उठणार आहे, पण फक्त 10 मिनिटांनी. आपण मेंदूला थेट नाही म्हणत नाही, तर आत्ता नाही म्हणतो. क्या बात आहे. हे उदाहरण खूपच चपखल आहे. या स्नूज बटन तंत्रामागे खूप महत्वाचं न्यूरोलॉजिकल विज्ञान आहे बरं का. ते काय? जेव्हा सवयीची तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हा मेंदूचा अमिगडला नावाचा भाग जो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो तो प्रचंड सक्रिय असतो. तो एक प्रकारचा भावनिक लाटेचा क्षण असतो. जर त्या क्षणी मेंदूला एकदम नाही म्हटलं तर अमिगडला बंड करून उठतो आणि मानसिक ओढाताण निर्माण होते. पण 10 मिनिटांनी करू असं म्हटल्यावर अमिगडला शांत होतो, कारण त्याला वाटते की त्याची मागणी मान्य झाली आहे. अरे वा. आणि मग त्या 10 मिनिटांच्या वेळात नक्की काय होतं? ती इच्छा गायब कशी होते? कसं आहे, भावना या समुद्राच्या लाटेसारख्या असतात. त्या एका विशिष्ट क्षणी शिखरावर जातात आणि मग नैसर्गिकरित्या ओसरतात. त्या 10 मिनिटांच्या वेळात ती भावनिक लाट ओसरून जाते अच्छा. आणि मेंदूचा पुढचा भाग, ज्याला आपण मगाशी प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हटलं, जो तार्किक विचार करण्यासाठी जबाबदार असतो, तो पुन्हा सक्रिय होतो. म्हणजे आपली तार्किक विचार करण्याची क्षमता परत येते. हां, आणि मग आपल्याला जाणवतं की खरंच ती कृती करण्याची काहीही गरज नाहीये. अगदी बरोबर. यामुळे प्रगती टिकवून ठेवणं खूप सोपे जाते. बरं, आता ट्रिगर कसा ओळखायचा, वातावरणाचं महत्त्व, पर्यायी सवय कशी निवडायची आणि विलंब तंत्र कसं वापरायचं, हे सगळं स्पष्ट झालंय. पण हे सर्व प्रत्यक्ष जीवनात रोज कसं अंमलात आणायचं? अंमलबजावणी खूप महत्वाची आहे. हो ना, कारण माहितीचं ज्ञानात आणि ज्ञानाचं कृतीत रूपांतर करण्यासाठी एका स्पष्ट कृती आराखड्याची गरज असतेच. नक्कीच. आणि याची सुरुवात नोंदी ठेवण्यापासून म्हणजे ट्रॅकिंगपासून होते. सवय कधी, कुठे आणि का होते हे फक्त डोक्यात न ठेवता लिहून काढणं आवश्यक आहे. पण विचार डोक्यात असण्यापेक्षा ते कागदावर लिहिल्याने खरोखरच इतका फरक पडतो का? हो, खूप फरक पडतो. लिहिण्यामागे एक मोठं विज्ञान आहे. जेव्हा विचार फक्त मनात असतात तेव्हा ते गुंतागुंतीचे आणि भावनिक पातळीवर असतात. पण जेव्हा ते कागदावर उतरवले जातात तेव्हा मेंदू अधिक तार्किक आणि विश्लेषणात्मक पद्धतीने काम करू लागतो. यामुळे सवयींमधला एक ठराविक पॅटर्न डोळ्यासमोर अगदी स्पष्ट उभा राहतो. आणि यानंतर येतो तो मुख्य कृती आराखडा. म्हणजे कोणतीही एक वाईट सवय निवडून स्वतःला फक्त 3 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न, ती सवय कधी होते? बरोबर. दुसरा प्रश्न, ती का होते? आणि तिसरा प्रश्न, तिच्या जागी कोणती अधिक चांगली कृती घेतली जाऊ शकते? मला वाटतं हा 3 प्रश्नांचा आराखडा अतिशय साधा आणि प्रभावी आहे. होय, खूप प्रभावी आहे. कारण अनेकदा सवय बदलणं हे एखाद्या पर्वतासारखं मोठं आणि कठीण काम वाटतं. हाच तर या आराखड्याचा मुख्य हेतू आहे. मोठं काम छोट्या आणि शक्य वाटणाऱ्या टप्प्यांमध्ये विभागलं की ते पूर्ण करणं सोपं जातं. अनेकदा काय होतं, आपण एकाच वेळी सर्व काही बदलण्याचा प्रयत्न करतो. लगेच आदर्श आणि परिपूर्ण बनण्याची घाई असते. खरंय. पण हा आराखडा आपल्याला परिपूर्णतेच्या आग्रहापासून दूर नेऊन प्रगतीवर लक्ष केंद्रित करायला शिकवतो. म्हणजे परफेक्शन नाही, तर प्रोग्रेस. रात्रीत होत नाही. तो रोजच्या छोट्या जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयांमधून घडतो. फोन उचलण्याऐवजी आज 5 दीर्घ श्वास घेतले, हा एक छोटासा निर्णय वाटत असला तरी तो मेंदूमध्ये एक नवीन सकारात्मक मार्ग तयार करत असतो. आणि या छोट्या कृतींचा एकत्रित परिणाम आपल्या भविष्याची दिशा ठरवतो. नक्कीच. तर आता या सखोल चर्चेचा सारांश काढायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो की वाईट सवयी आपल्या भविष्यावर नियंत्रण ठेवत नाहीत जोपर्यंत त्या ओळखल्या जात नाहीत आणि त्यांना बदलण्याची सुरुवात होत नाही. अगदी बरोबर. ट्रिगरची जाणीव होणे, तो स्विच शोधणे, हीच बदलाची खरी आणि पहिली सुरुवात आहे.
त्यानंतर वातावरण बदलणे, मेंदूच्या भावनिक लाटेला थोडा विलंब करून शांत करणे आणि एक चांगली पर्यायी सवय लावणे, या सर्व गोष्टींमुळे आपण आपला वाया जाणारा वेळ आणि ऊर्जा पुन्हा मिळवू शकतो. हो, आणि आपण त्या ऑटो पायलटवरून पुन्हा नियंत्रणाच्या भूमिकेत येऊ शकतो. पण हे साध्य करण्यासाठी सातत्य, स्वतःबद्दल थोडी सहानुभूती आणि छोट्या पावलांनी सुरुवात करण्याची तयारी मात्र असावी लागते. खरंय. जाता जाता या संपूर्ण चर्चेवर आधारित एक विचार करायला लावणारा प्रश्न मला इथे मांडावासा वाटतो. आपण आत्तापर्यंत बोललो की आपण घर किंवा कामाचं ठिकाण जिथे आपलं नियंत्रण असतं तिथे वातावरण बदलून वाईट सवयी मोडू शकतो. पण जेव्हा आपण अशा वातावरणात जातो जे पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नसते, उदाहरणार्थ जेव्हा आपण सुट्टीत बाहेरगावी जातो किंवा एखाद्या नवीन ऑफिसमध्ये रुजू होतो जिथे मर्जीने टेबलची रचना किंवा आजूबाजूच्या गोष्टी ठरवता येत नाहीत, तेव्हा काय होतं? अरे वा, हा अतिशय विचार करण्याजोगा मुद्दा आहे. कारण नवीन वातावरणात आपले जुने ट्रिगर्स नसतात, पण तिथे नियंत्रणाबाहेरच्या अनेक नवीन गोष्टी नक्कीच असू शकतात. बरोबर. अशा वेळी आपले हे सवयींचे नवे नियम तिथे टिकून राहतात की आपण पुन्हा जुन्या चक्रात अडकतो, यावर नक्की विचार करा. कारण पुढील सखोल चर्चेत वातावरण सवयींवर आणखी कसा प्रभाव टाकतो आणि अशा नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीत काय करावं यावर आपण अधिक सविस्तर बोलणार आहोत. नक्कीच, ती चर्चा खूप रंजक होईल. पण आत्तापुरतं आपण सुरुवातीच्या त्या एक्स-रे मशीनच्या उदाहरणाकडे परत जाऊया. हे खरंय की मानवी सवयी, ट्रिगर्स आणि मेंदूच्या या गुंतागुंतीच्या जगात आतलं चित्र स्पष्ट दाखवणारं कोणतंही एक्स-रे मशीन नाहीये. सर्व काही थोडं धूसर आणि अस्पष्ट आहे. हो, पण आजच्या या चर्चेवरून एक गोष्ट नक्की स्पष्ट झाली आहे, जरी सवयींचा एक्स-रे नसला तरी त्यांना बदलण्याचा एक अतिशय स्पष्ट मार्ग नक्कीच उपलब्ध आहे. आणि तो मार्ग वापरण्याची सुरुवात एका साध्या जाणीवेपासून होते. तो लाईटचा स्विच शोधण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह. तोपर्यंत सवयींकडे जाणीवपूर्वक पाहत रहा.